आता वाजले 3 आणि मला जरा ताप आलते म्हणून तो गोळी खाऊ आता. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता वाजले 7 वाजून 10 आणि आपला ब्लॉग आता चालू करूया. तर माझा गळा तुम्हाला आवाज वेगळा येत असेल कारण की माझा गळा बसलेला आहे आणि मला ताप सर्दी खूप झाली आहे. आणि आता जस्ट उठलो, शाळा वेळ सुट्टी झाली आज. आणि काल रात्रीपासून खूप ताप होतो. मम्मीने आता सकाळी उठवलं. मम्मी बोलली थोडा चहा पी आणि काही बटर खा आणि मग गोळी खाऊन थोडा आराम कर. मग आता चहा पितो, मग आपलं ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो आता वाजले 8 वाजून 10 आणि मम्मी आपली आज लवकर गेली कारण की जरा वेगळं मम्मीने म्हणून काम घेतलं आहे, त्याच्यामुळे आज लवकर गेली. किती 7:30 म्हणजे 7:40लाच गेले. आणि जरा मला बरं वाटायला म्हणलं ब्लॉग आपला कंटिन्यू करू. जर बघा पाऊस थांबलेला आहे, मग अशी पडत होता पाऊस. The sun is shining bright like a colorful aurora. It बरं वाटायला बाहेर निघले आणि हवा इथून पण बंद झालेली आहे. कवा का येते कवा का नाही. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing. मित्रांनो जरा आता घरात बसूया कारण की बघा तुम्ही पाणीच असलेले पावसामुळे पायाची घसरून पाणी पडू शकतो आपण. मग घरात बसलेलं बरं आपलं शांती. गोळी तर खाल्ली. मम्मी बोलले की अजून जरा ताप आला तर मग गोळी खा. तर मित्रांनो आज आपलं व्हिडिओ. तर मित्रांनो आता वाजले 10:30 आणि तापीमुळे मला काय खावं वाटत नव्हतं. आता खावं वाटायले पोहे. तर पोहे मस्तपैकी बनवे कारण की कोण बनवायचं राहणार नाही. मस्तपैकी पोहे बनवतो मी आता. आपण पोहे तर घेतलेले आहेत, मस्तपैकी पोहे बनवूयात. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues. मित्रांनो आपण पोहेमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पोहेना चांगलं धुवून घेऊयात. मी पोहेने तर धुवून घेतलेलं आहे. आता त्यात टाकूयात हळद. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. पोह्याला मस्त मिक्स करूयात. The breeze is playing soft. तर मित्रांनो पोह्यामध्ये बघा हळद आणि मीठ तर मिक्स करून घेतलेलं आहे. आता मस्तपैकी कापतो मी मिरच्या. हे बघा आता आपण जादू करणार आहोत. तुम्हाला दाखवतो जादू कसा करायचा. चाकू आणि असा हे बघा जादू कापलेला जादू करून मिरच्या. आता कढई टाकूया. तेल टाकून त्यात गरम करूया कढईला. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft. आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आपले पोहे तर तयार झाले. ते बघा मस्तपैकी. आता जर लिंबू पिळून घेतो थोडा. हा 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 बघूया कसं लागते. एक नंबर. आपला ब्लॉग ह्याच्यानंतर कंटिन्यू करूया. मित्रांनो आपल्या
व्हिडिओ काढण्यासाठी आपण काहीतरी एक अपग्रेड करणार आहोत. तर ते पार्सल आपण मागवलेलं आहे, पण त्याला लागतील 5-6 दिवस लागतील, तेव्हा येईल. तेव्हा आता वाजले 12 आणि बघा मी अभ्यासाला बसलेलो आहे. थोडा अभ्यास राहिलेला आहे, ते अभ्यास पूर्ण करून घेतो, कारण की घरी बसून तर काय करणार आहे, अभ्यास करून घेतो. मित्रांनो आता वाजले 1:13 आणि आपला अभ्यास पण झालेला आहे. तर आपण बॅग भरून ठेवूया आपली. थोडासा बाहेर वगैरे म्हणजे बरं वाटेल, जरा बरं वाटेल, हवा येईल. मित्रांनो आता वाजले 2:30, थोडा आराम केला आणि उठलो. आता जेवण करूया जरा. मित्रांनो मस्त मी भात गरम करतो. मित्रांनो आपण भात तर गरम करून घेतलेला आहे, हे बघा इथं मस्त वाफा सुटायलेत. आता मी खातो आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो आता वाजले 3 आणि मला जरा ताप आलते म्हणून तो गोळी खाऊ. आता मी आराम करतो आणि मग वापस 4-5:30 वाजता उठून नको ब्लॉग चालू करू. मित्रांनो आता वाजले 5:30 आणि मी थोडा आराम करून उठलेलं आहे. आणि आता बघा मम्मीने चहा बनवलेला आहे, अद्रक टाकून मस्त होगी. मम्मी पण आणले, आता पिऊयात, बघूया कसं आलं. एक नंबर झालाय. आता मी चहा पितो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 7:20, जरा बसूया, जरा बरं वाटतंय. ठीक आहे. जरा अंडे आलेत मस्त, म्हणजे उकळून खाल्ले तर मग ताप बीत जाईल. नाही पाऊस जाऊयात बघा, बघूच मस्त बिगी अंडे मस्त मी उकळून मग The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a काका अंडे नाहीत का? down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of मग आपल्याला दुसरीकडे थोडंसं लांब जायला लागेल. अंडे अंडी अंडी जावं लागेल, कारण की 2 दुकानात अंडे नाहीत. थोडं लांब चालतं, गल्लीतून हिंडा लागते आपल्याला, अंड्याच लागणार. त्याच्यात मग अंडे एकदम लांब राहणार आहे. खालची ते मटण आणि अंड्यांच्या सोबत लांब जायचं आहे. जवळच दुकान तिथं आणि जोर जास्त नाही. खूप गल्लीतून खूप लांब आलं. चल बघा, त्या लांब आलं गेले. एक तर दुकान बघूया आता ते भेटते का नाही.
मित्रांनो आपण अंडी करून आणले घराकडे, त्याला काही ब्लॉक काढला नाही, खूप गर्दी पडली म्हणून काढला नाही. आणि आता अंडी किती 9 रुपये घेतलेत, 18 रुपये 2 अंडी. मित्रांनो मम्मीने आपल्याला अंडे करून मस्तपैकी गरम गरम उकळून दिलेले आहेत. हे बघा, तर मस्तपैकी मसाला मीठ टाकून दिलेलं आहे. तर आता मी अंडे खातो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो आपलं अंडे तर खाऊन झालं म्हणून तर झालं बाहेर येऊ, हवेला बसूया बरं वाटेल. तरी बघा आठवणसाठी बसलं भारी दिसते लाईट येईल. The sun is shining bright like a colorful aurora. मित्रांनो आता आपण आपल्याला आपल्या स्पेशल लागेल हवेच्यावर. आजही इथं हवा तर बंदच आहे, हवा तर यायला गेली आज पण इथं. मित्रांनो आता वाजले 8:30 आणि आज जरा लवकर जेवण करतोय. मम्मीने गरम करून दिलेली आहे भाजी आणि चपाती. मग पप्पा नंतर जेवतील, पहिले मला दिलं आहे. आता खाऊन घेतो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आजचा असं काय आपला दिवस गेला. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजच्या दिवस एवढंच. थँक्यू फॉर जस्ट वॉचिंग. बाय बाय.